आताची सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत. संजय राऊतांनी केला सर्वात मोठा दावा. नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदे पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता हे स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. पण यामागे एक मोठी राजकीय खेळी आहे, एक खेळी जी फक्त वापरून फेकून देण्याची आहे. संजय राऊत म्हणतात, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मराठी स्वाभिमानी आणि हिंदुत्ववादी शिवसेना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेचा केवळ वापर झाला. त्यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले ते फक्त बक्षीस म्हणून. आता त्यांचा कार्यभाग संपला आहे, तो हेतू साध्य झाला. शिवसेना फुटली, मराठी माणूस विभक्त झाला. आता शिंदेना पुन्हा सत्तेची खुर्ची देण्याची भाजपची कोणतीही इच्छा नाही. कारण भाजपची परंपरा काय आहे? बाहेरच्या माणसाला दुसऱ्यांदा संधी देण्याची परंपरा त्यांच्यात अजिबातच नाही. आणि आता महाराष्ट्रात काय चाललंय? गुंडांचे राज्य. परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली आहे. संजय राऊत यांचा दावा आहे की जर केंद्रात बदल झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटले की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एखाद्या मोठ्या खात्याचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत, तर ते 100% दिल्लीकडे जातील. कदाचित केंद्रीय अर्थमंत्री किंवा मनुष्यबळ विकास मंत्रालय. आणि राऊत यांनी खोचक टोला लगावला. आम्ही म्हणालो 2029 पूर्वीच त्यांना पंतप्रधान पद दिले तरी चालेल. आता विचार करा, फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्रात काय होईल? भाजप स्वतःच्या नेत्यालाच मुख्यमंत्री करेल. शिंदेंना पुन्हा संधी मिळणार नाही. फक्त एकच मार्ग आहे, जर त्यांनी आपला सगळा गट भाजपमध्ये विलीन केला आणि आम्ही भाजपचे जन्मदाते आहोत असा दावा केला तरच मिळेल, अन्यथा त्यांना बाहेर बसून राहावं लागेल. आणि यावर संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचंही कौतुक केलं. ते म्हणाले, भाजपमध्ये अनेक मूळ, सक्षम आणि बलवान नेते आहेत. बावनकुळे यांच्यासारखे नेते महाराष्ट्राला अधिक चांगलं नेतृत्व देऊ शकता. म्हणजे आता चित्र स्पष्ट समोर झालं आहे. एकनाथ शिंदे यांचा राजनीतिक वापर पूर्ण झाला आहे. शिवसेना फोडण्याचे काम संपले आणि बक्षीसही देऊन झालं. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंना पुन्हा कधीच संधी मिळणार नाही असा दावा संजय राऊतांनी केला आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा. आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार की नाही याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.